जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवगर्जनेविषयी। शिवगर्जना म्हणजे काय? काय आहे शिवगर्जना? शिवगर्जनेचा शब्दशः अर्थ काय? जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेविषयी माहिती जाणून घेतली होती। व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे। मित्रांनो, आपण पाहिले असेल की शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी एक खास घोषणा दिली जाते, तिला आपण शिवगर्जना असे म्हणतो। या शिवगर्जनेत काही बिरुदे वापरली आहेत, त्यातला एक एक शब्द म्हणजे त्याला बिरुदे म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अशीच एक शिवगर्जना ऐकवणार आहे। आपल्याच राजमुद्रा ग्रुप मधील मावळे विराज नामदे यांच्या आवाजात, आणि त्यानंतर शिवगर्जनेचा अर्थ पाहू। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गजपती, भूपती, प्रजापती, गजपती, अश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवत, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक, राजाधिराज, महाराज श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। कशी वाटली शिवगर्जना? तुमच्या भावाच्या मेहनतीला एक लाईक नक्की करा। सुसंस्कारी, युद्धशास्त्रात निपुण, उत्तम राजकारणी, न्यायशास्त्र पारंगत, प्रजाहितदक्ष, राज्य कारभारी छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत। जवळजवळ 350 वर्षाच्या गुलामगिरीच्या बंधनातून आपल्या रयतेची मुक्तता करून हिंदवी स्वराज्यात सुख शांतीने जगण्याचा अधिकार देणाऱ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली महाराष्ट्रात शिवनेरी गडावर झाला। आई जिजाई यांच्या पदराखाली वाढलेल्या महाराजांच्या संस्काराचे, अध्यात्माचे, शिक्षणाचे बाळकडू आपल्या घरीच मिळाले होते। दादोजी कोंडदेव यांच्या हाताखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले। लहानपणापासून त्यांना धर्म, संस्कृती आणि राजकारण याबाबत योग्य शिक्षण मिळत होते। स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली। मित्रांची एक फौज गोळा करून त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला व तिथेच अखंड स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। पुढे त्यांनी प्रचंड धाडस, आत्मविश्वास, प्रसंगावधान, गनिमी काव्याच्या जोरावर 300हून अधिक किल्ले जिंकले। शत्रूचा नाश करून त्यांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। स्वराज्याचा विस्तार केला। प्रजेवर कोणावरही अत्याचार होऊ दिला नाही आणि कोणावरही अन्याय होऊ दिला नाही। अपराधांना शिक्षा होऊ लागली। पुढे 1774 मध्ये रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला व ते मराठा साम्राज्याचे शासक बनले। आपण ऐकले असेल, शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी एक खास घोषणा व ललकारी दिली जाते, हिला शिवगर्जना म्हणतात। याचा अर्थ आपण क्रमाक्रमाने आणि शब्दशः पाहणार आहोत। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गड अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायलंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो। अशा प्रकारे आपण शिवरायांची शिवगर्जना म्हणत असतो। जाणून घेऊ याच शिवगर्जनेचा अर्थ। गज अश्वपती,
गज अश्वपती म्हणजे ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ असे महाराज. त्या काळी हत्ती हे वैभवाचे प्रतीक समजले जायचे, म्हणून गज अश्वपती हा शब्द वैभव संपन्नेचा प्रतीक असे म्हणता येईल. भूपती प्रजापती, ज्यांनी राज्यातील भूमीचे व प्रजेचा पती हे पद स्वीकारले आहे आणि ज्यांचे सर्वथा रक्षण आणि पालन करणे हे त्या राज्यकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे. सुवर्णरत्न श्रीपती म्हणजे राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण म्हणजे सोने यावर त्यांचे अधिपत्य म्हणजे मालकी आहे असे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे सुवर्ण सिंहासनाचे अधिपती होते. अष्टावधान जागृत म्हणजे आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज. अष्टप्रधान वेष्टित म्हणजे ज्याच्या पदरी अनेक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज. न्यायालंकार मंडित म्हणजे कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज. शास्त्र पारंगत म्हणजे सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात निपुण असलेले महाराज. महाराज शास्त्रविद्या पारंगत होतेच, त्याचबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते. राजनीती धुरंधर म्हणजे आदर्श राजकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचामध्ये म्हणजे राजनीतीमध्ये तरबेज असलेले असे महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजे मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. क्षत्रिय कुलावंतस म्हणजे क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेऊन ज्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज. सिंहासनाधीश्वर म्हणजे जसा देवाऱ्यातील देव म्हणजे आधीश्वर असतो तसेच 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज. महाराजाधिराज म्हणजे विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी त्याच्या आधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारायला हवे असे महाराज. राजा शिवछत्रपती म्हणजे ज्याच्यावर सुवर्णाची छत्र चामरे ढळत आहेत किंवा प्रजेचे छत्र धरून ज्यांना आपल्या अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्याच्यावर प्रत्यक्षात आकाशाने छत्र धरले आहे असे शिवाजी महाराज. महाराजांनी लष्करी कारभाराची व्यवस्था डोळसपणे आखली होती. त्यांचे स्वतःचे चारित्र्य निष्कलंक स्वच्छ होते. महाराजांच्या मनात स्त्रियांच्या बद्दल आदर होता. शुद्ध मन, सद्भावना, सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष गुण होते. प्रजेच्या सुखाचा नेहमी विचार करणारा व दुःखाचा विनाश करणारा हा लोकनायक होता. शिवजयंती असो किंवा कुठलाही ऐतिहासिक कार्यक्रम असो, शिवगर्जना नसेल तर मजाच नाही, असे जेवणात मीठ नसेल तसे भासते. आज आपण या व्हिडिओमध्ये शिवरायांच्या शिवगर्जनेचा नक्की अर्थ काय आहे हे शब्दशः बघितला, पण आपल्याला समजला असेलच असे मी गृहीत धरतो. पुन्हा मिळूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.